मेगा फायनल मॅच काल भैरव चषक 2025 मालेगाव आयोजित मेगा फायनल कडे आपण पोहोचतो। या स्पर्धेच्या आयोजकांची घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला मिळालेलं खऱ्या अर्थानं मोठं यश। ही स्पर्धा अंतिम टप्प्यात, अंतिम सामना मेगा फायनल ऑफ दिस टूर्नामेंट। कोणता संघ इथून चॅम्पियन ठरेल? एकीकडे आगरी सेना भडवल संघ तर एकीकडे आपण पाहताय धामोते संघ। कोणता संघ मेगा फायनल मध्ये अधिराज्य गाजवेल? कोणता संघ ठरेल कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव आयोजित कालभैरव चषक 2025 चा खरा विजयाचा शिलेदार कोणता संघ ठरेल? भरपूर सारी मेहनत घेतली या दोनही संघांनी आणि त्याच मदतीने आता एकमेकाच्या विरोधात मेगा फायनल मॅच खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत। हेमंत कालेकर यांच्या हातामध्ये पहिला षटकाचा खरा खेळ सुरू होईल। बॉलिंग ट्रॅक वरती जिथे स्ट्राइक एंड वरती परेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कल्पेश जाधव ही दामोते संघाकडून सलामीची जोडी। मेगा फायनलला सुरुवात होतीये। पहिलाच बॉल इथे वाईड येत असताना काव्या 11 धामोते संघाचं पहिलं धाव फलकावरती धाबांचा श्री गणेशा होत असताना पहिली धाव फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात काव्या 11 धामोते संघाची धावसंख्या आपण पाहताय। हेमंत कालेकरचा बॉल अतिशय वेगवान। या अगोदर लाईन मध्ये त्यानं मिस्टेक केली, यावेळी तो दुरुस्त करत असताना जबरदस्त बॉल फेकलाय। निर्धाव चेंडू पहिलाच बॉल येत असताना निर्धाव मागील मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये काव्या 11 धामोते संघाने फार चांगली बॅटिंग केली आणि आता पुन्हा बॅटिंग मार्क वरती दोनही फलंदाज फॉर्म मध्ये आता त्याचा फायदा घ्यावा लागेल। पहिलाच बॉल निर्धाव फेकला, एक धाव धावफलकावरती। बॉल नंबर 2 पुन्हा एकदा इथे चुकी केली आहे। फ्लाय स्लिप मध्ये चुकीला माफी नाहीये। क्रिकेट मध्ये रन मिळते या बॉल वरती एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या 2 या अंकावर। बॉल देखील संपले 2, धावा देखील 2। बिग फाईट मॅच, अंतिम संघर्ष जे करायचं असेल ना ते या मॅच मध्ये करायचं, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स किताब घेऊन जाण्यासाठी। आणि त्यासाठी दोन संघ एकमेकाच्या विरोधात, दोन गाव एकमेकाच्या विरोधामध्ये गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या नावासाठी इथे खेळ करत असताना दोन गाव एकमेकाच्या विरोधात। 2 बॉल मध्ये धावसंख्या 2। फुल टॉस बॉल कल्पेश साठी हेमंत कालेकरच्या विरोधात आलेला डीप मिड विकेट मध्ये 6 धावांसाठी षटकार जरूर आलाय। पंचांनी वेस्ट हाईट साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय। वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू। इट्स अ नो बॉल। नो प्लस चा 7 धावसंख्येचा बोनस मिळत असताना मेगा फायनल मॅच मध्ये पहिलाच बॉल वाईड फेकला होता हेमंतनं, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर सिंगल आणि आता पुन्हा नो प्लस चा टोटल 7 धावा आल्या धावफलकावरती। 9 धावा धावफलकावर या 7 न। ऑन फ्रीट बॉल, फ्रीटचा बॉल, वॉट अ शॉट। आकाशाशी वार्तालाप करत असताना बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाललाय सीमापार। 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार। वेगवान बॉल
कमबॅक केल्या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 15 या धावसंख्येवरती. हेमंत कालेकरच्या षटकामध्ये धावा आल्यात खऱ्या अर्थानं दामोते संघासाठी. काव्या 11 दामोते संघ आज या नावानं खेळतोय. काव्याचा आज खऱ्या अर्थानं बर्थडे आणि तिला खऱ्या अर्थानं मोठं गिफ्ट चॅम्पियन होऊन देईल का दामोते संघ. आणखी एक कडवा प्रहार. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेत निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे असताना चौकार आणि या 4च्या मदतीने धावा वसूल झाल्यात अद्याप तरी 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात फार चांगली बॅटिंग कल्पेश जाधव मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. त्याचं कर्तृत्व त्यानं सिद्ध केलं मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल पुनश्च एकदा. यावेळी काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सजवलाय. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त सिंगल. 20 धावा आल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. हेमंतच्या विरोधात आक्रमकता सिद्ध केले. सुरुवात फार चांगली केली. नाणेफेक गमावल्यावरती काव्या 11 दामोदर टीम आता पोहोचली स्कोर कार्ड वरती. धावा पाहताय बिनबाद 20 एका षटकाच्या समाप्तीनंतर. अविनाश ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. फार चांगली सुरुवात केली. मेगा फायनल मध्ये जशी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात खऱ्या अर्थानं गाठली आहे मी तर म्हणेल काव्या 11 धामोते संघानं. आखरी सेना बडबल संघाच्या विरोधामध्ये प्रामुख्याच्या गोलंदाजाला खऱ्या अर्थानं धाराशाही केलं. 20 धावा तब्बल वसूल केल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये अविनाश फार चांगला गोलंदाज. फार चांगली गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये. आता या मेगा फायनल मध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल अविनाशला. चांगली बॉलिंगची अपेक्षा आहे. पहिल्या षटकामध्ये टोटल 20 धावा गेल्यानंतर या षटकामध्ये किमान धावा वाचवण्याचा प्रयत्न होताना दिसेल का या मॅच मध्ये. अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसवण्याचा प्रयत्न होता. दांडी गुल केले पहिल्याच बॉल मध्ये. महत्वाचा धक्का कल्पेश जाधव आक्रमक मूड मध्ये दिसत होता. 18 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक बाद होतोय. अति काही संकटात नाही उगाच म्हटलं जात नाही मन खऱ्या अर्थानं. आणि याच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 20 आल्यात. पहिल्याच बॉल मध्ये जोखीम घ्यायची होती का या मेगा फायनलच्या मॅच मध्ये कल्पेश जाधवला. आज तो परतीचा प्रवास करतोय. सोनू आलाय. जबरदस्त बॅटिंग. मागील मॅच मध्ये 3 लगातारचे षटकार हॅट्रिक खेळाडूंना लगावली मागील मॅच मध्ये. आणि आता मात्र मेगा फायनल मॅच मध्ये तशीच अपेक्षा काव्या 11 दामोदर संघाची देखील असेल सोनू कडून. 20 धावा धावफलकावरती. अविनाशचा बॉल काय भन्नाट वेग होता. यष्ट्यांवरती जाऊन आदरला. सर्वप्रथम बॅटची एज आणि त्यामध्ये बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदरला. बॉल नंबर 2 अविनाश. अविनाशचा धीम्या गतीचा बॉल यावेळी चेंज ऑफ पेस केलाय. यष्ट्यांवरती हा बॉल आदरलाय लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये. इथून मात्र आणखी एक फलंदाज बाद करण्यात यश आलंय अविनाशला. लागलाय दुसरा धक्का. सोनू बॅक टू द डगआउट. एका बॉल मध्ये बाद होतोय शून्यावरती. सोनू डगआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मंदार नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 20 या धावसंख्येवरती काव्या 11 दामोदर संघाचे 2 फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या षटकामध्ये हेमंतच्या विरोधात आक्रमण झालं जरूर परंतु अविनाशने स्वतःवरती विश्वास ठेवला की इथून आता मोठ्या धावसंख्या वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तेच काम करत असताना खोलात टाकला बॉल. अक्षरशः करून काढला बॉल फलंदाजानं. थोडासा परिश्रम घ्यावा लागला फलंदाजाला. हलकीशी मिसफिल्डिंग आणि तिथे दुसरीसाठी निघालेत. 2 इथून कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती. 3 बॉल संपले त्या षटकातील. करंट रन रेट 14.67 ने जर केलेले तर 47 पर्यंत पोहोचू शकतो धामोते संघ.
22 धावा आहेत. काव्या 11 दामोदर संघाला पाहताय मेगा फायनल अग्रिसेना बडवल संघाच्या विरोधात 22 धावा आहेत. 3 बॉल संपलेत अविनाशचे. बॉल नंबर 4 हलक्या हाताने खेळून काढलाय ऑन साइडला वाईडिश लॉंगनला. हा बॉल चाललाय रन मिळते या बॉल वरती. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 23. पहिल्या षटकामध्ये तुम्ही आक्रमक क्रिकेट पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं ते काव्या 11 दामोदरच्या फलंदाजांनी. परेश आणि तिथे मंदार बॅटिंग स्टँड वरती आपण पाहताय. परेश पहिला बॉल फेस करण्यासाठी तयार होतोय. तब्बल 10 बॉल नंतर परेशला स्ट्राईक मिळाली या मॅच मध्ये आणि आता पहिला बॉल तो फेस करतोय. धावसंख्या इथे 23. फार अप्रतिम सुरुवात करून दिली कल्पेशनं. आता परेशला तो मोमेंटम कॅरी ऑन करणं फार गरजेचं आहे. बॉल नंबर 5 परेशचा फटका आणि इथे 6 धावा मिळतील. समतोल राखता आलेला नाही क्षेत्ररक्षकाला. सीमा रेषेजवळ पाय खऱ्या अर्थानं पडला आणि तिथे आलाय षटकार. 6च्या मदतीनं 29 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. कॅच तर सुरेख पकडली होती परंतु पाय सीमा रेषेजवळ होता या क्षेत्ररक्षकाचा. 29 नशिबाचा षटकार मी तर म्हणेल. 29 धावा धावफलकावरती. बॉडीचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. खोलात टाकल्या बॉल चांगली फिल्डिंग रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाली असेल तर फलंदाज बाद होऊ शकला असता. इथे रन मिळते. 1-2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात आल्या 20 दुसऱ्या षटकात आल्या 10 टोटल 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 30. अंतिम आणि स्लॉकचे षटक डेथ ओव्हर. कपिल झोमटे बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये कपिल झोमटेची राहिली. आता सर्वप्रथम मेगा फायनल मध्ये गोलंदाजी आली वाट्याला. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय. धावसंख्या 2 षटकांमध्ये 30. कपिल झोमटेचे षटक. दामोदर संघ बॅटिंग करतोय. दोन षटकांमध्ये 30 कपिलचे षटक. परेश साठी हा बॉल अतिशय वेगवान. नाका वाटून हा बॉल गेलाय. 1 बाउंसचा इशारा सक्त ताकीद दिले. अशा पद्धतीचा बॉल पुन्हा फेकू शकत नाहीये गोलंदाज. पंचांशी वाद घालू नका. चला सुरुवात करा मॅचला लगेच. 6 वाजलेत. सहकार्य करा थोडं. पहिलाच बॉल निर्धाव. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने यार्कर लेत हाताळली कपिल झोमटेनं. 1 रन कंप्लीट केले. दुसरीसाठी निघालेत. खेळत बसला क्षेत्ररक्षक बॉल मध्ये. तत्पूर्वी 2 धावा मिळवला तिथे. 2च्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावर. 4 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल अग्रिसेना बडवल संघाच्या विरोधात काव्या 11 दामोदर संघाच्या माध्यमातून. अग्रिसेना बडवल संघ देखील तितक्याच ताकदीचा बॅटिंग लाईनअप घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्यांच्या विरोधात किमान 40-45 उभा राहाव्याच लागतील. दांडी गुल खेळे. फर्निचर डिस्ट्रॉय. लागलाय धक्का. दांडी गुल करत असताना परेश हॅज टू डिपार्ट.
बिरदोले संघाचा कर्णधार आपण स्टेजशी संपर्क साधा. तुषार आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. बॉल नंबर 4 घेऊन तयार कपिल. भरत ऑन स्ट्राइक होते. इथून सिंगल मिळवले धावफलकावरती. धाव संख्या 33 वरती जाऊन पोहोचले. धावा आहेत. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. 2 षटकात 30 होत्या आणि अद्याप तरी कपिलनं फक्त धावा खर्च केल्यात तर या षटकात 3, त्यामध्ये एक 22च्या स्वरूपामध्ये धाव. टोटल 2 धावा कपिलनं खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 33 धावा आहेत धावफलकावरती. कपिल झोमटे बॉलिंग ट्रॅक वरती आणि इथून मात्र बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 37 धावा आहेत. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. बॉल द्यायला लागतील ना त्यांना इकडे माझ्याकडे. हॅलो पाठवलं का मला? हा ठीक आहे चालेल. पाठव. इथे फटका हवेमध्ये. अप्रतिम कॅच पकडले. रनिंग कॅच. इथून फलंदाज होतोय बाद. 37 वरती थांबवलंय. काव्य 11 दामोदर टीमला आता 38 करायचे आहेत. मेगा फायनल मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी अग्रिसेना भडवल संघाला चॅम्पियन होण्यासाठी आता 38 ची गरज आहे. कमबॅक करून दिले कपिल झोमटेने. या मॅच मध्ये 2 षटकात 30 होत्या. पहिल्या षटकात 20 आल्या. अविनाशनं थोडं कमबॅक केलं. 10 धावा त्याने खर्च केल्या. आता ओव्हर नंबर 3 मध्ये कपिलनं फक्त धावा खर्च केल्या 6 आणि त्यामध्ये 22 ची टोटल 7 धावा आले. तिसऱ्या षटकात 37 आहेत. आता येणारे 18 बॉल. 38 ची गरज आहे. लगेच फिल्डिंग सजवून घ्या कारण सूर्य अस्ताला गेलाय. अंधार थोडा लवकर होईल त्यामुळे कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाहीये. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अग्रिसेना भडवल संघ. अठरा बॉल मध्ये स्क्रीन वरती आपण पाहताय 38 धाव संख्येची गरज आहे.
स्वप्नील आणि कपिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. 38 करायचे 18 बॉल मध्ये. अग्रिसेना भडवल संघाला या मॅच मध्ये. मेगा फायनल ही मॅच नाहीये तर मेगा फायनल तुम्ही पाहता या स्पर्धेची. अंतिम सामना आहे. इथे जिंकेल तो खऱ्या अर्थाने चॅम्पियन ठरेल या स्पर्धेचा. धामवते की भडवल या पाहूयात येणारा अंतिम सत्र या स्पर्धेचं. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं. चॅम्पियन होण्यासाठी एकमेकाच्या विरोधामध्ये चालू असलेला कडा संघर्ष. 18 बॉल मध्ये एकीकडे 38 वाचवायच्यात तर एकीकडे 38 करायच्यात. अग्रिसेना भडवलला करायच्यात 38 तर काव्या 11 धामोदे टीमला वाचवायच्यात 38. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस पॅड वरती बॉल वेगाने आदळला. पंचांकडे लावून अपील. मिस करत होता बॉल स्टंपला पंचांचा सांगणं निश्चित. इथून मात्र निर्धाव बॉल होतो. पहिलाच बॉल परेशच्या माध्यमातून योग्य टप्प्यावरती. मागील मॅच मध्ये देखील फार चांगली गोलंदाजी राहिली होती परेशची. मेगा फायनल मध्ये एखादी चुकी तुम्हाला महागात ठरेल आणि याचीच उत्तर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 2 खोलात टाकण्याचा प्रयत्न. फटका चांगलाय. डाऊन द ग्राउंड केलाय. कल्पेश प्रयत्न करतोय. अंतिम क्षणी बॉल अडवलाय. तोपर्यंत धावा पलून काढल्या 2 फलंदाजांनी. त्या 2च्या मदतीने धावसंख्या 3 या अंकावर 2 या अंकावर. दाब्याचा श्रीगणेश होत असताना बॉल नंबर 2 मध्ये धावा धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती. 38चे लक्ष. पहिल्या षटकापासून आक्रमकता दाखवावी लागेल अग्रिसेना भडवल संघाला. काव्या 11 धामोते संघाच्या विरोधात. इथे देखील व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही. अलॉंग द कार्पेट वेगाने क्षेत्ररक्षक घेतोय बॉल खाली. डाऊन द बॉल. चांगली फिल्डिंग राहिली या खेळाडूची. सातत्यानं बिझी राहिला या स्पर्धेमध्ये फिल्डिंग करत असताना खेळाडू. त्याच्याकडे पुन्हा एकदा एक बॉल चांगल्या रीतीने फिल्डिंग. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर. सिंगलला काहीच होणार नाहीये परंतु इथून आता कपिल झोमटेला मोठे फटके खेळावे लागतील. 3 बॉल मध्ये धावा 3. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन उतरलाय खऱ्या अर्थानं अग्रिसेना भडवल संघ मेगा फायनल मॅच मध्ये 38 करण्यासाठी. धावसंख्या 3 बॉल संपले 3 करायचे अजूनही 35 बॉल शिल्लक आहेत ते टोटल 15. कपिल साठी बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. शरीरभेदी बॉल पॅड वरती आदळला. पंचांकडे लावले अपील. दात पेटाळत असताना निर्धाव चेंडू येत असताना आणखी एक. 4 बॉल मध्ये धावा आहेत 3. जबरदस्त बॉलिंग. सायंकाळचा 17 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होणं थोडंसं आता जड जाईल आणि अशा अवस्थेमध्ये इथून मोठी धावसंख्या उभारताना काव्या 11 दामोदर संघाच्या विरोधात धावा चेस होतील का अग्रिसेना भडवल संघाच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 3. खुलात टाकल्या बॉल खणून काढला अक्षरशः कपिल झोमटेनं. लॉंग ऑफ मध्ये बॉल उचलतोय क्षेत्ररक्षक फेकतोय. पुन्हा एकदा एक फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता 5 बॉल मध्ये धावा 4. 38चे लक्ष. 34 अजूनही करायच्यात. करंट रन रेट आपण पाहतोय 4.80. टोटल 38चं लक्ष. जवळ 13ची सरासरी गाठायची प्रत्येक षटकामागे पण तो अद्याप तरी 5 बॉल मध्ये 4 धावा आल्यात. या बॉल मध्ये आलेला मोठा फटका थोडा आत्मविश्वास वाढवून देईल अग्रिसेना भडवल संघाचा की निर्धाव चेंडून पकड निर्माण करेल. इथे चुकी केली गोलंदाजानं. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस परंतु कपिल झोमटे सुखरूप आहे. आपणचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतील. व्हाईट बॉल रन मिळालेले नाही या बॉल वरती. एक व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होते. धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राची धावसंख्या या षटकामध्ये प्रथमच फेकत असताना परेशला आपण पाहताय 5 बॉल मध्ये धावा 5. मेगा फायनल तुम्ही या स्पर्धेची पाहताय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा
बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. बॉल स्वप्नीलला चाचपडतोय खऱ्या अर्थानं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 6 अंकावर. नो बॉलचा इशारा. नो +1 टोटल 2 धावा ऍड होतील. 7 धाब्यांवरती धावफलकात जाऊन पोहोचेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. ऑन फ्री हिटचा बॉल फेकावा लागेल. अंतिम बॉल डिलिव्हर करत असताना परेशला. अंतिम बॉल अतिशय जबरदस्त बॉल. यार्कर लेंथ योग्य टप्प्यावरती. जो टप्पा हवा होता त्या यार्कर लेंथ वरती बॉल होता. वेगानं भन्नाट वेग होता अंतिम बॉल मध्ये. टोटल एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करत असताना 7 बिनबाद 7. आता 12 बॉल मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे अग्निसेना बडवल संघाला मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी. कल्पेश जाधव आलाय बॉलिंग मार्क वरती. बॅटिंग मार्क वरती 18 धाब्यांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मिडल ऑर्डरचे षटक फार महत्वपूर्ण आहे. एकटीची गरज आहे. वेगवान बॉल. चांगली फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग. परंतु 1 धावसंख्या वाचवू शकत आहे. तिथून क्षेत्ररक्षक रन मिळते. 1-1च्या मदतीने धावसंख्या 8. 30 करायचे. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 30 मेगा फायनल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अकरा बॉल 30. फुलटॉस बॉल. कपिलच्या बॅट वरती व्यवस्थित बॉल येऊ शकलेला नाही. मॅच मध्ये हळूहळू शिरकाव करत असताना काव्या 11 दामोदे संघ या मॅच मध्ये 1 पाऊल आता थोडं पुढे सरकत असताना. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 8 वरती स्थिर. सायंकाळचा हे सत्र आहे. चांगले गोलंदाजी चालू आहे काव्या 11 दामोदे संघाकडून. कपिलचा फटका. ड्राईव्ह केलाय बॉल. इथे मिस्टेक केली आहे मंदारच्या माध्यमातून. मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय. 4 धावसंख्येसाठी नशिबाचा चौकार. इथून काहीतरी रणनीती आता बदलेल का? इथून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल का? फक्त एखादा मोमेंटम शिफ्ट होणं गरजेचं असं. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का यावरती देखील लक्ष या चौकारानं. 12 धावा आहेत धावफलकावरती. 26 अजूनही हव्या आहेत आणि बॉल शिल्लक आहे ते 9. 9 बॉल 26चं इक्वेशन. कपिल सोमटे ऑन स्ट्राइक. कल्पेश जाधव ऑन द मार्क. इथे देखील पाइन लेगला बॉल कन्वर्ट झाला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि क्षेत्ररक्षकानं काम सोपं केलं बॅटिंग डिपार्टमेंट साठी. इथून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. 16 धावा धावफलकावरती. 22 धावसंख्येची इथून गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. 38चं लक्ष आणि धावसंख्या आहे ती 16. 8 बॉल मध्ये 22. मगाशी म्हटलं मोमेंटम आता शिफ्ट झाला. इथून कपिल जोमटेच्या पाठ मधून एक मोठा फटका हवा या मॅच मध्ये. निघाला बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश जाधव. कपिल जोमटेचा फटका आला बॅट मधून. मिड विकेटला हवाई हल्ला. 1 टप्पा घेत बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. 4 धावसंख्येसाठी 3रा लगातारचा चौकार. 18 करायचे आता 7 बॉल मध्ये. सामना होता कुठे आलाय कुठे. पहिला सोडलेला चौकार डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये मंदारनं आणि आता तिथून डीप फाईन लेग मध्ये आलेला चौकार आणि पुन्हा डीप मिड विकेट मध्ये आलेला चौकार. टोटल 3 बॉल मध्ये 12 आले आणि आता धावसंख्या 20. आता 7 बॉल मध्ये 18. एका बॉल मध्ये पूर्णपणे या मॅचचा भवितव्य सामना खुला होऊ शकतो. या बॉल मध्ये मोठा फटका कपिल जोमटेच्या बॅट मधून. हा मोठा खेळाडू आणि महत्वाच्या मॅच मध्ये या खेळाडूला माहिती आहे की कशा रीतीने प्रेशर रिलीज करायचा. जिथून मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर कपिल जोमटे इथे काहीतरी जादू करेल का.
7 बॉल 18 मगाशीच म्हटलंय उडवलाय बॉल लॉंग अपच्या मधून हवेशी वार्तालाप करत असताना बिग 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 हिट आउट ऑफ द पार्क षटकार. आता 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. सहा बॉल अंतिम शिल्लक आहेत 12 धावसंख्येची गरज. 6 बॉल 12 मेगा फायनल मॅच. स्वप्नीलला आता साथ द्यावी लागेल कपिल जोमटेची. मी सातत्यानं उल्लेख केला जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता पर जिंदगी का सच यही है मेरे भाई. हम भी वही चाहते हो आसानी से नहीं मिलता. कारण अशक्य अशा गोष्टी अशक्य कराव्या लागतात क्रिकेटच्या पटलावरती. आणि आता 6 बॉल 12चं इक्वेशन असताना अशक्य अशा गोष्टी शक्य कराव्याच लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये हरेश बॉलिंग मार्क वरती येतोय. 6 बॉल 12 त्याला वाचवायचे. स्वप्नील ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल फटका ऑन साइडला स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. इथे 1 रन मिळते. आता 5 बॉल 11 ऑन स्ट्राइक बॅट्समन कपिल जोमटे. त्याच्या बॅट मध्ये 9 बॉल मध्ये 20 धावा आल्या आहेत आणि तो आता स्ट्राइक एंड वरती. 5 बॉल 11. इथून काव्या 11 दामोदर संघाला जिंकायचा असेल तर कपिल जोमटेला थांबवावं लागेल या मॅच मध्ये आणि ते थांबवण्याचं धाडस दाखवेल का हरेश मैदानाच्या आतमध्ये. म्हणा तसावी धडपडण्याची जिद्द क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला करायचं असतं सिद्ध. इथे कोणता खेळाडू एकमेकाला सिद्ध करेल मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या गावातील खेळाडू गावाचं नाव रोशन करण्यासाठी स्वतःचं गुण कौशल्य अर्पण करेल. 12ची गरज होती. इथे पहिल्या बॉलला सिंगल आणि इथे काय कॅच पकडले. टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. गोल्डन विकेट. कपिल जोमटे हॅज टू डिपार्ट या मॅच मध्ये. टर्न निर्माण करणारा विकेट येत असताना निराशक काय कॅच पकडल्या ऑन स्क्रीन वरती पाहताय तुम्ही आपण. मेगा फायनल मॅच मध्ये अशा प्रकारच्या कामगिरीची तुम्हाला गरज आहे. महत्वाचा धक्का इथून बाहेर जात असताना आता 4 बॉल 11ची गरज आहे मॅच मध्ये. काव्या 11 दामोतेनं पुन्हा शिरकाव केला. कधी पारड जड काव्या 11 दामोतेचं तर कधी पारड जड पाहायला मिळते अग्निसेना भडवल संघाचं. इथे संघर्ष आणि संघर्ष. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचंच नसतं. लढायचं असतं फक्त. लढायचं असतं आणि तेच लढतायत दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात. मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी आता 4 बॉल 11. कौतुक केलं जात आहे क्षेत्ररक्षकाचं. काय कॅच पकडले. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर पासून कव्हर पॉइंट पर्यंत कॅच पकडली आहे खेळाडूनं. आता 4 बॉल मध्ये 11. कपिल बाद झाल्यानंतर पुन्हा मोमेंटम शिफ्ट होईल का काव्या 11 दामोदर संघाच्या दिशेनं. 4 बॉल 11. अभिनयाचा फटका बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. दुसरी सहजरित्या होते कंप्लीट. आता 3 बॉल 9 धाव संख्येची गरज आहे. काल देखील अंतिम सामना याच पद्धतीने पाहिला. 3 बॉल 9ची गरज असताना कपिल जोमटेच्या बॅट मधून षटकार आला होता आणि तिथून सामना फिरवला होता कपिल जोमटेनं. परंतु कपिल जोमटे नुकतंच माघारी परतलाय. परंतु आता अविनाशला तो जादुई चमत्कार या मॅच मध्ये करावा लागेल. 3 बॉल 9ची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती हरेशचा बॉल ऑन साइडला. इथे पकडले कॅच. पुन्हा मॅच मध्ये मजा निर्माण करणारी झेल. इथे संपेल अविनाशचा खेळ. 2-9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉट सिलेक्शन चुकीचं ठरलं. लॉंग ऑफ मध्ये टिपला झेल आणि आणखी एक बॅटर अविनाशचा संपतोय खेळ. इथून 2 बॉल 9ची गरज आहे. काव्या 11 दामोदर संघाला 9 वाचवायच्यात तर एकीकडे अग्निसेना भडवलला त्या 9 धावा करायच्यात. कोणता संघ सामना जिंकेल या 2 बॉल वरती या मॅचचं भवितव्य. मेगा फायनलचा खरा विजयाचा शिलेदार कालभैरव चषक मध्ये कोण ठरणार यासाठी 2 बॉल मध्ये आता 9 धाव संख्येची गरज आहे. 2 बॉल मध्ये 9
जबरदस्त मेगा फायनल प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये जिथे तुम्ही मॅच पाहताय 2 बॉल मध्ये 9 धाव संख्येची गरज आहे मेगा फायनल यासाठी केला होता 8 तास आणि आता मात्र कोणता संघ या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल कोणता संघ ठरेल विजयाचा शिलेदार कालभैरव चषक 2025 हे दमदार आयोजन 2-9 हे समीकरण ऑन स्ट्राइक बॅट्समन रोहितच्या विरोधात वॉड बॉल निर्धाव चेंडू आलाय सामना खुला झालाय आता मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी 1 बॉल चांगला फेकायचा काव्या 11 दामोतेला तर अग्रिसेना भडवलला एका खराब बॉलची वाट पाहावी लागेल अन्यथा इथून रनर अप मध्ये थांबावं लागेल या स्पर्धेमध्ये सेलिब्रेशन केलं जातं एका बॉल मध्ये 9 काही घडू शकतं क्रिकेट हा खेळ कोणीही मुद्दामून काही क्रिकेटच्या पटलावरती करत नाही कधी काय घडेल हे देखील सांगू शकत नाही 1 बॉल 9 धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये इथे मिस्टामिक स्ट्रोक सामना जिंकत असताना कल्पेश जाधवनं पकडलाय शेवटचा झेल आणखी एक फलंदाज बाद सामना जिंकला काव्या 11 दामोदे संघ मेगा फायनलचा मानकरी ठरलाय कालभैरव चषक 2025 चा चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट काव्या 11 दामोदेनं मोठं गिफ्ट दिलंय खऱ्या अर्थानं अमरजीत यांना जबरदस्त सेलिब्रेशन स्क्रीन वरती आपण पाहता एक प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एखाद्या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन्स या किताबानं माझं गाव पुढे जावं आणि दामोदे गावानं हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये इतिहास रचलाय आणि आता सामना जिंकलाय मेगा फायनलचं खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवले मेगा फायनल मध्ये काव्या 11 दामोदे कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम अग्रिसेना भडवल रनर अप आपण झाला त्यानंतर टीम बिरदोले संघाचं देखील मनापासून हार्दिक